तुम्हाला जे रस्त्याने पैसे सापडतात बेकायदेशीर वाहतूक होणारे काय किंवा हवाला व्यवहार करणारे हे सगळ्या दखलपात्र गुन्हे ठरले आहेत का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्टरनी स्वच्छ शब्दात सांगितले 2 लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जवळ बाळगता येणार नाही. तुझे सगळे कायदे काय हे कायद्याचं राज्य आहे का फायद्याचं राज्य आहे? 1,84,84,200 रुपये ही रक्कम इतकी छोटी आहे का की तुम्ही जर दखलपात्र गुन्हा दाखल करता आणि मग तुम्हाला जे रस्त्याने पैसे सापडतात बेकायदेशीर वाहतूक होणारे काय किंवा हवाला व्यवहार करणारे हे सगळ्या दखलपात्र गुन्हे ठरले आहेत का? काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्टरनी स्वच्छ शब्दात सांगितले 2 लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जवळ बाळगता येणार नाही. कुठे सगळे कायदे काय हे कायद्याचं राज्य आहे का फायद्याचं राज्य आहे? मला मान्य आहे हा सर्वपक्षीय सहकुटुंब सहपरिवार काय या सगळ्यांचा मिळून भ्रष्टाचार आहे. म्हणजे महाराष्ट्र जनतेला न्यायच मिळू नये काय. आणि जो पोलिसांना कल्पना होती मी हे दादाला सांगतोय याचं कारण असं आहे आणि स्वच्छ आहे ते तुम्ही येताना कसं काय इलेक्ट्रिक कटर घेऊन आले, पैसे मोजायचं मशीन कसं काय आणलं, त्याचा अर्थ पोलिसांना पक्की खबर होती तुझे असे बेकायदेशीर पैसे गोळा केले जातात म्हणून. पैसे म्हणजे खंडणी काय त्या खंडणीचा गुन्हा नाही आम्हाला म्हणजे इतर सगळ्यांसाठी हे लागू आहे आणि यांना सूट आहे का? म्हणून मी आज पुन्हा मागणी करतो की जे 12 आमदार या ठिकाणी आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते. ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते. त्यामुळे त्यांना सहआरोपी केलंच पाहिजे. मी 8-10 दिवस वाट पाहिजे, अन्यथा माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी याचं क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहे आणि मागणी करणार आहे की यांना सहआरोपी करा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.